which theta lies if sin theta less than 0 and tan theta greater than 0. सेकंड क्वेश्चन दिलाय cos theta less than 0 and tan theta greater than 0. आपल्याला प्रश्न क्वाड्रंट वरून सॉल्व्ह करायचा आहे. तर त्यासाठी क्वाड्रंट समजलं पाहिजे आपल्याला. क्वाड्रंट मध्ये काय होते, कोणत्या क्वाड्रंट मध्ये sin theta less than 0 राहते आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये tan theta greater than 0 राहते. आपल्याला ती कंडिशन मॅच करायची आहे की sin theta कोणत्या क्वाड्रंट मध्ये लेस दॅन 0 राहते आणि tan theta कोणत्या क्वाड्रंट मध्ये ग्रेटर दॅन 0 राहते. त्यासाठी आपण क्वाड्रंट मध्ये पाहिजे म्हणून आपण सर्व पहिले क्वाड्रंट काढलं. क्वाड्रंट मध्ये x ऍक्सिस आणि y ऍक्सिस मध्ये ही पॉझिटिव्ह x ऍक्सिस आहे, ही पॉझिटिव्ह y ऍक्सिस आहे, ही निगेटिव्ह x ऍक्सिस आहे, ही निगेटिव्ह y ऍक्सिस आहे. फर्स्ट क्वाड्रंट जो आहे तो पॉझिटिव्ह x आणि पॉझिटिव्ह y च्या मधामध्ये आहे म्हणून इथे आपण दोन्ही पण प्लस लिहू. म्हणजे त्यामध्ये x पण प्लस राहील आणि y पण प्लस राहील. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x पण पॉझिटिव्ह आहे, y पण पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे सर्व पॉझिटिव्ह. म्हणून इथे a लिहायचं, a म्हणजे ऑल पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये x निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे. तर x निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह म्हणून त्याला x y लिहिलं. पहिले x निगेटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये y पॉझिटिव्ह आहे. आपण त्या दिवशी y म्हणजे काय होते, sin होते. y म्हणजे काय होते, sin. इथे sin पॉझिटिव्ह, sin पॉझिटिव्ह म्हणून s पॉझिटिव्ह याचा sin पॉझिटिव्ह म्हणजे cosec पॉझिटिव्ह आहे, कारण sin चा रिसिप्रोकल cosec राहते. तर दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये sin पॉझिटिव्ह आहे. आणि जो थर्ड क्वाड्रंट आहे तो निगेटिव्ह x ऍक्सिस आणि निगेटिव्ह y ऍक्सिसच्या मधामध्ये आहे, म्हणून इथं दोन्ही पण मायनस राहते. तर x पण निगेटिव्ह आहे आणि y पण निगेटिव्ह आहे. x पण निगेटिव्ह आणि y पण निगेटिव्ह, याच्यामध्ये कोण निगेटिव्ह राहते, तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते. tan म्हणजे काय होते, sin अपॉन cos होते. तर sin पण मायनस आहे आणि cos पण मायनस आहे, कारण sin म्हणजे वर्टिकल कॉम्पोनंट आणि cos म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. तर tan म्हणजे काय होते, sin अपॉन cos होते. तर मायनस ऑफ मायनस प्लस होईल. पण थर्ड क्वाड्रंट मध्ये tan पॉझिटिव्ह होईल. tan पॉझिटिव्ह होईल म्हणजे cot पॉझिटिव्ह होईल, कारण tan हा cotचा रेसिप्रोकल आहे. आणि फोर्थ जो क्वाड्रंट आहे तो पॉझिटिव्ह x ऍक्सिस आणि निगेटिव्ह y ऍक्सिसच्या मधामध्ये आहे. तर x हा पॉझिटिव्ह आहे, y हा निगेटिव्ह आहे. तर x म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट दॅट इज कॉल्ड cos थीटा. तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos पॉझिटिव्ह आहे, cos पॉझिटिव्ह आहे म्हणजे sec पॉझिटिव्ह आहे. आता आपण आपल्या क्वेश्चन कडे येऊ. पहिला क्वेश्चन काय म्हणजे sin थीटा लेस दॅन 0 पाहिजे आणि tan थीटा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. आता ही दोन कंडिशन मॅच झाल्या पाहिजे. एकाच क्वाड्रंट मध्ये दोन कंडिशन मॅच झाल्या पाहिजे की sin थीटा लेस दॅन 0 पाहिजे आणि tan थीटा ग्रेटर दॅन 0. ग्रेटर मीन्स पॉझिटिव्ह, लेस मीन्स निगेटिव्ह. सर्व पहिला आपल्या डोक्यामध्ये हे आलं पाहिजे की ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे आणि लेस दॅन 0 आहे म्हणजे तो निगेटिव्ह आहे. तर म्हणजे आता काय म्हटलंय त्याने sin थीटा लेस दॅन 0 पाहिजे. तर sin थीटा पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कंडिशन मध्ये फुलफिल होत नाही, कारण पहिल्या क्वाड्रंट मध्ये sin थीटा कसा पॉझिटिव्ह आहे. चौथ्या क्वाड्रंट मध्ये सुद्धा, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये सुद्धा sin थीटा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा या दोन, पहिल्या क्वाड्रंट मध्ये आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कंडिशन बसत नाही, कारण sin थीटा कसा पाहिजे, लेस दॅन 0 पाहिजे. तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये जो आहे, पहिला जो 0 ते 90 वाला जो क्वाड्रंट आहे, पहिला जो क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये जे आहे ते sin थीटा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये सुद्धा sin थीटा पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे जो पहिला क्वाड्रंट आहे त्याच्यात sin थीटा बसणार नाही आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये sin थीटा बसणार नाही. ठीक आहे. तो जो थर्ड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये tan पॉझिटिव्ह आहे, तर याच्यामध्ये sin थीटा लेस दॅन 0 राहू शकते. आणि फर्स्ट मध्ये कसा आहे, x हा निगेटिव्ह आहे म्हणजे sin थीटा लेस दॅन 0 आहे. तो थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये दोन पैकी एक क्वाड्रंट मध्ये बसेल. पण दुसरी कंडिशन त्याच्यासोबत कसं आहे, tan थीटा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तो जो थर्ड क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये tan थीटा पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये tan थीटा पॉझिटिव्ह आहे आणि sin थीटा लेस दॅन 0 आहे. जो थर्ड क्वाड्रंट आहे तो कंडिशन काय करते, फुलफिल करते. कोणती कंडिशन फुलफिल करते, sin थीटा कसा पाहिजे, लेस दॅन 0 पाहिजे आणि tan थीटा कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तो जो sin थीटा लेस दॅन 0 आणि tan थीटा ग्रेटर दॅन 0 आहे, हा हे जे कंडिशन आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये लायच होईल. कोणत्या क्वाड्रंट मध्ये लायच होईल, थर्ड क्वाड्रंट. समजलं, थर्ड क्वाड्रंट मध्ये लायच होईल. sin थीटा लेस दॅन 0 tan थीटा ग्रेटर दॅन 0 कोणत्या क्वाड्रंट मध्ये लायच होईल, थर्ड क्वाड्रंट मध्ये लायच होईल. सेकंड जो इंडिकेटर दिला आपल्याला, cos थीटा लेस दॅन 0 आणि tan थीटा ग्रेटर दॅन 0. आता तेच कंडिशन याच्यामध्ये पण आहे, कंडिशन फुलफिल करायची आहे की cos थीटा लेस दॅन 0 पाहिजे आणि tan थीटा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. आपण क्वाड्रंट वर यायचं, पुन्हा क्वाड्रंट, त्याला क्वाड्रंट माहिती आहे, त्याला इझी आहे. तर कसं आहे, cos थीटा लेस दॅन 0, तर cos थीटा लेस दॅन 0 म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये cos थीटा पहिल्या क्वाड्रंट मध्ये पूर्ण पॉझिटिव्ह आहे आणि cos कुठं आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तर फर्स्ट आणि फोर्थ मध्ये हा पॉझिटिव्ह आहे. मग निगेटिव्ह कुठं आहे, सेकंड मध्ये निगेटिव्ह आणि थर्ड मध्ये निगेटिव्ह.